येणारा काळ कसा असेल माहिती नाही, पण सगळ्या टोपीवाल्या लोकांना माझी प्रार्थना आहे, तुम्ही जे सहन केलंय ना आयुष्यात, तुमच्या पोरांना त्याची जाणीव होऊ द्या. दुःख काय चीज आहे हे जोपर्यंत लेकराला कळत नाही तोपर्यंत सुखाची किंमत त्याला कळत नसते. सगळंच पोराच्या हातात आयतं देतात, त्याची कष्टाची सवय निघून जाईल. माझ्या बापांनो, संतांनी ही वाट आपल्याला दाखवली, ही सोजवळ वाट सुपीक तयार केली. त्या वाटेकरता काय प्रयत्न केले, मी जी प्रस्तावना तुम्हाला सांगितली त्यात बोलून गेलो. नावी दादाच्या वस्ताऱ्यावर चालणं जितकं कठीण होतं तितकी कठीण सुरस्य धारा निशिता दुरत्या. त्यावर जास्त विष कशात आहे माहितीये? रक्तवाह. विंचवात नाही, सापात बिलकुल नाही. दुष्ट माणसाच्या आतमध्ये सगळ्यात जास्त विष असते. तुकाराम महाराज म्हणतात, शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, त्याचे न व्हावे दर्शन, खळापंगती भोजन. क्षणोक्षणी ज्याचं बोलणं बदलत असतं आणि ज्याची बुद्धी स्थिर नसते, अशा माणसाचं दर्शनही होऊ नये. अशांच्या पंक्तीलाही कधी बसू नये. शांत डोक्याने आपल्या आयुष्यातील अशी विषारी माणसं ओळखा आणि धान्यातल्या खड्यासारखी वेगळी करा. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी. कृपा